मी राहुल भालचंद्र गुटे, राहणार रुईडोकी, तालुका जिल्हा धाराशिव, सकल मराठा धाराशिव ग्रुप वतीने रुईडोकी अध्यक्ष मी बोलत आहे. काय विषय आहे तुमचा? विषय गेल्या 15 ऑगस्टपासून मी घरपट पानपट्टीवरून वारंवार मी पंचायतीला तक्रारी देत असून उपसरपंचाच्या दबावाखाली मला पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे ग्रामपंचायतनं. त्याच्यामुळे मी जिल्हा कार्यालयाला गेल्या आठवड्यात निवेदन दिलेलं आहे की बाबा त्याची पोच मी काल घेतली. पोच घेतल्यानंतर मी तिथे निर्णय घेतला की जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत मी अंगावरले कापडं व आंघोळ करणार नाही, कारण का नळाला पाणी आलं तरच कापड बी धुवायला पाणी होते, आंघोळीला बी होते. जर ग्रामपंचायतनं याकडे लक्ष दिलं नाही किंवा प्रशासनानं तुमची दखल घेतली नाही तर तुमचा इशारा काय असेल पुढे? माझा इशारा असा आहे, ग्रामपंचायतीने मला ह्या उद्या अगर परवा दिवशी लिहून दिलं की 4-8 दिवसात तुम्हाला पाण्याची सोय करून देता, तर मी उपोषण मागं घेत आहे. नाहीतर मी कापडाचा व आंघोळीचा त्याग करीत आहे. आई अंगावरली कापडं काढणार नाही, आंघोळी करणार नाही जोवर नळाला पाणी येत नाही तोवर. आणि असं आहे की घरपट पाणपट्टी भरणाऱ्याला असा दंड आहे काही शासनाने बी आम्हाला सांगावं ग्रामपंचायततर्फे.